चिमूर विधानसभा पर सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते विधानसभा की जगहों पर जाकर मतदाताओं का मन जानने का प्रयास कर रहे हैं। तो आइए सुनते हैं बालू सातपुते ने विधानसभा के किस क्षेत्र में जाकर मतदाताओं से बातचीत की। चिमूर विधानसभा क्षेत्र में चुनाव का अंतिम दिन रहते विधानसभा क्षेत्र में दोनों ही उम्मीदवारों में तुल्य बल दिखाई दे रहा है। चिमूर विधानसभा क्षेत्र के प्रत्येक जिला परिषद क्षेत्र के मतदाताओं की राय सीटीवी के माध्यम से हम तक बालू सातपुते पहुंचा रहे हैं। और वहीं बालापुर पारडी और गिरगांव वाढ़ोना जिला परिषद क्षेत्र के मतदाताओं की राय जानने बालू सातपुते पहुंचे। तब मतदाताओं ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, आइए जानते हैं बालू सातपुते की इस विशेष रिपोर्ट में। आता आपण आलो आहोत चिमूर विधानसभा क्षेत्रातील बाळापूर पारडी या जिल्हा परिषद क्षेत्रात आणि या क्षेत्रातील मतदारांकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या समस्या। येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक आहे आणि निवडून येणारा उमेदवार हा कसा असला पाहिजे आणि त्यांनी कोणते विकासांना कामे केली पाहिजे। निवडून येणारा उमेदवार पाहिजे आपल्याला धडाडीचा, हा तत्परगार माणूस पाहिजे। अच्छा, आणि त्यांनी कोणते कोणते काम केले पाहिजे? जसे आपल्या गावातले कोणत्या गावाचा विकास आहे, निवड सडका किंवा पुलिया बांधल्याने काही होणार नाही। सर्वांगीण विकास म्हणजे हा मजूर वर्गाकडे विशेष लक्ष केला पाहिजे। अच्छा, सर्व हे जेवढे काही उमेदवार येतात, जेवढे काही आमदार येतात, त्यांची लक्ष फक्त यांच्याकडेच असते की शेतकरी आणि शेतीचा माल त्यांच्याकडे, परंतु मजूर वर्गाकडे एकही उमेदवार लक्ष देत नाही। शिक्षणाबद्दल काय सांगा? शिक्षणाबद्दल आम्हाला शिक्षणाची सोय येतं बरोबर नाही। शिक्षणाचा एकही असा आपला उमेदवार तिथं सोयी करून देत नाही। तिथून आपले विद्यार्थी तळोदीला जावं लागते। इथले विद्यार्थी पुन्हा तिथं जातात। आरोग्याची सोय, आरोग्यामध्ये बरोबर औषधे मिळत नाही। आणि ह्या समस्या सोडणारा आमदार हवा आहे। तुम्हाला काय वाटते दादा? तेच वाटते। आता आपण आलो आहोत वाढोणा आणि गिरगाव या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये। जाणून घेऊया या क्षेत्रातील चिमूर विधानसभा संदर्भात मतदारांचे मत। आपल्या चिमूर विधानसभेत निवडून येणारा उमेदवार हा कसा असला पाहिजे आणि त्यांनी कोणते कोणते कामे केली पाहिजे? त्याने चांगल्या पद्धतीने कामे करावी, इमानदारीने आपलं कर्तव्य निभावावं हेच विनंती आम्हाला, एवढीच खुशी आहे आम्हाला। अच्छा, आपल्या आरोग्याबद्दल शिक्षणाच्या सुविधा ते तर पाहिजे, ते आवश्यकता आहे। या सर्व समस्या सोडवणारा उमेदवार पाहिजे। जे आपले साहेब बोलले ते पूर्ण करावं, पूर्ण आमची एवढीच विनंती आहे। पण शिक्षणाची सोय करणारा माणूस आवडतो। कसा पाहिजे उमेदवार आपल्याला? आपल्याला रस्ते, पाण्याची सोय, कास्तकाराची भरपाई, भाववाढ, ह्या सर्व गोष्टी दखल घेणारा उमेदवार पाहिजे। येणाऱ्या 20 तारखेला आपल्या विधानसभेची निवडणूक आहे। आपण कसा उमेदवार निवडून दिला पाहिजे आणि त्यांनी कोणते कोणते महत्वाचे कामं केले पाहिजे? कोणते कामं केले पाहिजे? एक कास्तकाराचे कामं केले पाहिजे, कास्तकाराचे मजुराचे कास्तकाराचे तर कामं होतच आहेत, परंतु मजुराचे कामं नाही होत आहेत ना। मजुरांचे कामं होत नाही। मजूर राहिले म्हणजे त्या सरकारनं पायाखाली दाबून ठेवलं नाही, कास्तकाराला सर्वच काही मिळत आहे। नेमक्या मजुरांचे कोणते म्हणजे समस्या राहू शकतात? मजुरांच्या कोणत्या समस्या? मजुराच्या समस्या म्हणजे सरकार कास्तकाराला देत आहे, त्याच्या सूट आहेत, जसं लाईन बिल सूट आहेत, इकडून तिकडून कास्तकाराला पैसा मिळत आहे, त्याचा झेंडा वर चढत आहे। मजूरदार आहे तो पायाखाली ठेवले आहेत। जसं लाडक्या बहिणीला मिळत आहे, अशा पद्धतीने मजुराचा पण एक बनवायला पाहिजे। तुमचं मत? हो, कास्तकाराचा फायदा आहे, मजुराचा काय? आज म्हणजे आता कोणती मजुरी मिळत नाहीये। ह्या समस्या सोडवणारा उमेदवार आपल्याला पाहिजे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाची हवा आहे आपल्या भागात? आता काय ज्याच्या परी गेले माहित नाही, चर्चा म्हणजे माऊल राहते ना, कोणी म्हणजे आता ते सांगतच आहेत ना, ते त्यांनी त्यांची समस्या सांगितली। कोणते कोणते उमेदवार या ठिकाणी चालणार? आता उमेदवार काय का नाही, आता तो नशिबाची काढली नाही, येणारा एक नशिबाचा भाग आहे।
पण जसं चालते, कोणाला पंजा चालते, कोणाला कमर चालते, ते कोणते कोणते चालत आहेत? दोनच चालत आहेत. तिसरा पक्ष नाही आहे. शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे क्षेत्रात? शेतकऱ्यांच्या काय हाल आहेत, भाव नाही, मालाला भाव नाही, बाकी काय समस्या. अच्छा, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. हे गोरगरीब आहेत, ते थोडेसे आपले त्याच्या बरोबर झाले पाहिजे बा, झाले पाहिजे. लंगडे माणसं बिचारे. तर उमेदवार कसा असावा आपला आणि कोणते कामं त्यांनी जनतेचे केले पाहिजे? उमेदवार कसा असावा हा एक प्रश्न आहे तुमचा. आणि त्यांनी कोणती कामं करावे हे पाहिजे तुम्हाला याचा आहे. उमेदवार इमानदार, त्याच्यानंतर तो लोकोपयोगी कामे करणारा पाहिजे, सचोटी पाहिजे त्याच्यात. आणि काम जर कोणी आला आहे, गरजू व्यक्ती जर त्याच्याकडे आला तर त्याचं काम करण्यासाठी सहाय्य केलं. काही का असे ना, लोकांची का भावना असेल ते माहित नाही, पण ही जी अर्थव्यवस्था चालते आपल्या गावखेड्यात समजा किंवा ग्रामीण याच्यात, ते शेतीच्या आधारभूतच त्याच्यावर सर्व धंदे म्हणजे अवलंबून आहे. आणि तो सुखी झाला तर सर्व सुखी होते. आपल्या चिमूर क्षेत्रातून जो विजय होणारा उमेदवार आहे, त्या उमेदवाराने कोणते कामं केले पाहिजे असं आपल्याला वाटते? कोणत्या कोणत्या समस्या आहेत आपल्या? समस्या तर भरपूर आहेत तशा. जशा आता निवडणूक आहे बघा, आणि आज नवीन निघणाऱ्या धानाचे भाव किती आहेत? 2400 2600. मागच्या वर्षी किती होते? मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल कमी भाव आहे. तर त्याच्यावर जरा विचार करायला हवा. असा उमेदवार पाहिजे आपल्याला. असा उमेदवार पाहिजे जो शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करणारा. ग्रामीण आरोग्याबद्दल? सध्या ग्रामीण आरोग्याबद्दल तर सगळं काही सुरळीत आहे. सध्या शेतमालाचा जो भाव आहे तो वाढवणारा उमेदवार पाहिजे. आता निवडणूक आहे आणि आपण कसा उमेदवार दिला पाहिजे की जो आपल्या समस्या मांडेल? आणि कोणत्या समस्या आहेत? आमच्या समाजाचा बहिष्कार आहे सर, गोंडगोवारी समाजाचा बहिष्कार आहे या निवडणुकीवर. येता विधानसभेवर बहिष्कार आहे आमचा. चिमूर विधानसभेवर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. आमच्या चिमूर विधानसभेमध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बहिष्कार आहे. तुम्ही मतदान करणार? मतदान नाही करणार, म्हणजे बहिष्कार टाकणार. कसा आपल्या उमेदवाराकडून काय समस्या आहे, म्हणजे काय उमेदवारांनी आपले प्रश्न मांडले पाहिजे? काही ना, आमच्या एरियाचा उद्धार केला पाहिजे, कास्तकाराला हमी भाव भेटला पाहिजे, कास्तकाराला हमी भाव मिळाला पाहिजे. घेते नाही घेत तो ठोकळ जो धान राहते ना, त्या धानाचा जरा कधी सोसायटी घेते नाही घेत, पण तो ठोकळ भाव म्हणजे धान गेला पाहिजे, धान आपला विकला पाहिजे, तर ते सोसायटी चालू राहिले पाहिजे. सोसायटी मध्ये माल कधी घेते कधी नाही घेत, तो माल घेतला पाहिजे. येणाऱ्या 20 तारखेला चिमूर विधानसभेचं मतदान संपन्न होत आहे आणि त्यातून आपल्याला एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. उमेदवार कोणताही असला तरी येणाऱ्या उमेदवारांनी जनतेची कोणते कामं केली पाहिजे आणि कोणत्या सुविधा आपल्या क्षेत्रात केल्या पाहिजे? भरपूर काम आहे. रस्ते आहे, पाण्याची सोय आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल ते दूर करणे, मुलांचं शिक्षण आहे, मुलांच्या शिक्षणाच्या सोयी झाल्या पाहिजे, दळणवळणाचे साधने आहे, भरपूर काम आहे. हे सर्व कामं करणार. आपल्या विधानसभेची आता निवडणूक होत आहे, त्या निवडणुकीत आपण कसा उमेदवार निवडून दिला पाहिजे? तसा बंटी भाऊ सारखा उमेदवार निवडून दिला पाहिजे नाही. अच्छा, त्याच्यापासून आपल्याला चांगला प्रोत्साहन भेटत आहे. आता यावर्षी धानाला भाव राहते नाही राहते तेवढं माहित नाही, पण आता 2 वर्ष झाला धानाला भाव चांगला आहे नाही का. सगळ्या म्हणजे बेनिफिट चांगला भेटत आहे. आपला जे सरसकट विमा भेटला, आपला लाडक्या बहिणीचे पैसे भेटत आहेत, आणि सोसायटी धान द्या का नको द्या हेक्टरी 20,000 रुपये नाही का मिळत आहे, म्हणजे समाधानकारक वाटत आहे नाही का. पुन्हा काय करावं बंटी भाऊनी?
हा, आता बंटी भाऊना थोडासा धानाले वगैरे भाव दिला पाहिजे नाही का? हा हा, पुन्हा दिला पाहिजे, हो, यावर्षी फार कमी आहेत, पुन्हा वाढला पाहिजे, वाढला पाहिजे ही अपेक्षा उमेदवार हो हो. होत आहे चिमूर विधानसभेचे. तर येणारा उमेदवार हा कसा असला पाहिजे आणि कोणते कामं केले पाहिजे त्यांनी? काम जो येईल तो करणेच आहे, कोणताही उमेदवार येईल. नाही, आपल्या अपेक्षा कोणत्या आहेत उमेदवाराकडून? उमेदवार आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा, आरोग्य, शिक्षण, दवाखाना वगैरे, कॉलेज हे व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे आपल्या भागात. आणि शेतीला भाव, शेतीचा भाव म्हणजे काय, धानाले भाव योग्य मिळाला पाहिजे. ह्या अपेक्षा तुमच्या आहेत. हो. चिमूर विधानसभेमध्ये 20 तारखेला मतदान आहे आणि निवडून येणारा उमेदवार हा कसा असावा आणि त्याने कोणते कामं केली पाहिजे जनतेची? त्याने चांगली कामं केले पाहिजे, सर्वच कामं केले पाहिजे, गोरगरीबाचे म्हणा. हा, आरोग्य, शिक्षण, शिक्षण वगैरे सगळ्याच गोष्टी समजायला ना. हा, केले पाहिजे. शेतकऱ्याबद्दल काय सांगा? शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या आणि भाव भेट नाही, कोणत्या मालाला भाव? आपल्याकडे कोणत्या मालाचे आम्ही काही नाही, आम्ही धान पिकवण्याच्या वर काही नाही. अच्छा, आणि धानाला योग्य भाव आहे का? आता योग्य भाव नाही. अच्छा, म्हणून आता कास्तकाराले नाही भेटत तेवढा धाना, म्हणजे कारण का रोगराईचा जमाना आला आहे. हा, भाव भेटला पाहिजे. भाव भेटला पाहिजे.